आज आपण खूप महत्त्वाच्या विषयावर बोलणार आहोत, ते म्हणजे किडनी. आजकाल लोक किडनीच्या आजाराने खूप त्रस्त आहेत, पण त्यांना हा आजार खूप उशिरा कळतो. कारण किडनी खराब होताना सुरुवातीला कोणताच मोठा त्रास जाणवत नाही. आजच्या व्हिडिओमध्ये आपण तेच सविस्तर जाणून घेणार आहोत. किडनी खराब होण्याची लक्षणे काय आहेत, किडनीसाठी काय काळजी घ्यायची आहे आणि आहारात काय घ्यायचं, काय टाळायचं. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. व्हिडिओ अजिबात स्किप करू नका. चला तर मग लगेच सुरू करूया. किडनी खराब होण्याची लक्षणे काय आहेत, तर सर्वात आधी तर लघवीत बदल दिसून येतो. सगळ्यात आधी बदल हा लघवीत दिसतो. लघवी कमी येते, लघवीला जास्त फेस येतो किंवा लघवीचा रंग गडद दिसतो. हे किडनी नीट काम करत नसल्याचं पहिलं लक्षण आहे. त्यामुळे अजिबात दुर्लक्ष करू नका. तसेच शरीरावर सूज येते, पायावर, घोट्यांवर, चेहऱ्यावर. विशेषतः सकाळी उठल्यावर डोळ्याभोवती जास्त सूज दिसून येते, कारण किडनी शरीरातील पाणी बाहेर टाकू शकत नाही. दुसरं लक्षण म्हणजे तर सतत थकवा जाणवतो. झोप पूर्ण झाली तरी देखील थकवा जाणवतो. शरीरात अजिबात ताकद वाटत नाही. थोडं काम केलं तरी देखील दम लागतो. हे देखील किडनी खराब होण्याचेच लक्षण आहे. भूक न लागणे, सतत पोट भरल्यासारखे राहणे, थोडंसं जरी जेवण केलं तरी मळमळ होणे, कधी कधी तर उलटी देखील होऊ शकते. आणि जरी असं झालं तरी आपण पित्त असेल, अपचन असेल म्हणून त्याकडे दुर्लक्ष करतो आणि हा सगळा वेळ वाया जातो आणि पुढे किडनीसारखे आजार होतात. तसेच त्वचेवर खाज येत असेल तर, किंवा त्वचा कोरडी पडत असेल तर, सतत खाज येत असेल आणि चेहरा फिकट दिसू लागला असेल तर लक्षण. कंबर किंवा पाठदुखीचा त्रास, किडनीच्या बाजूला सतत दुखणं जाणवत असेल तर हे किडनी खराब होण्याचेच संकेत आहेत. त्यामुळे आपण याकडे अजिबात दुर्लक्ष करायचे नाहीये. हाय बीपीचा त्रास अचानक वाढणं, हे किडनी खराब होण्याचं सर्वात मोठं लक्षण आहे. याकडे मात्र अजिबात दुर्लक्ष करायचं नाहीये. ही छोटी दुखणी असली तरी किडनी खराब होण्याची लक्षणे आहेत. त्यामुळे दुखणं जर आपलं जास्त काळ टिकत असेल, गोळ्या घेऊन देखील फरक पडत नसेल तर लगेचच डॉक्टरकडे जायचं आहे आणि डॉक्टरांचा सल्ला घ्यायचा आहे. किडनीसाठी काय काळजी घ्यायची, तर दिवसभर थोडं थोडं करून पाणी प्यायचं आहे. एकदम खूप पाणी पिणं टाळायचं आहे. किंवा लघवीचा रंग फिकट पिवळा असेल तर पाण्याचे प्रमाण आपले योग्य आहे हे ओळखायचे आहे. त्यामुळे दिवसभर पाणी थोडं थोडं करून प्यायचं आहे. मिठाचा वापर कमी करायचा आहे. जास्त मीठ किडनीवर ताण टाकतं. लोणचे, पापड, चिप्स, पॅकेट फूड खाणे टाळायचे आहेत आणि औषधांचा अतिवापर टाळायचा आहे. डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय वेदनाशामक गोळ्या घ्यायच्या नाहीत. आपल्याला जर छोटे मोठे दुखणे आले तर आपण तात्पुरत्या गोळ्या घेऊन त्यावर इलाज करतो, तर असं अजिबात करायचं नाहीये. साखर आणि बीपी नियंत्रित ठेवायचा आहे. त्यामुळे डायबिटीस आणि हाय बीपी हे किडनीचे सगळ्यात मोठे शत्रू आहेत. त्याची नियमित तपासणी करून घ्यायची आहे आणि लघवी रोखून धरायची नाहीये. ही एक सवय आपल्याला फायदेशीर ठरू शकते. किडनी निरोगी राहण्यासाठी आजपासूनच या सवयी आपल्याला लावायच्या आहेत. तर काय आहेत सवयी, तर आहारात काय घ्यावं. पहिलं म्हणजे तर घरचं आणि ताजं साधं जेवण जेवायचंय. तसेच दोडका, दुधी, गाजर, कारले या भाज्या किडनीसाठी खूप फायदेशीर आहेत. त्यामुळे या भाज्यांचा आहारामध्ये नक्की समावेश करायचा आहे. दुसरं म्हणजे तर दररोज चालणं, 20 ते 30 मिनिटे तरी किमान चालायचं आहे आणि नियमित न चुकता दररोज हलकासा व्यायाम करायचा आहे. हे किडनीसाठी खूप फायदेशीर आहे. आता काय टाळायचं आहे, तर जास्त प्रमाणात मीठ, फास्ट फूड, जंक फूड, बेकरी पदार्थ, जास्त तेलकट व मसालेदार पदार्थ हे टाळायचे आहेत. आपण पुन्हा पूर्वीसारखी होत नाहीये, पण वेळीच लक्षणे ओळखली आणि आहार व सवयी जर सुधारल्या तर किडनी आयुष्यभर निरोगी राहू शकते. हा व्हिडिओ उपयोगी वाटला असेल तर एक लाईक करा, शेअर करा आणि आपले आरोग्य क्लिक या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा. असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहायला मिळतील.